श्री स्वामी समर्थ. पूजा करताना तुम्ही पण या चुका करता का? तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, आपण सर्वजण आपल्या घरातील देवांची नित्य पूजा करत असतो. श्रद्धेने केलेली पूजा ही नेहमीच फलदायी असते. परंतु पूजेदरम्यान काही साधे नियम पाळल्यास तिचे पुण्य आणि सकारात्मक परिणाम अधिकच वाढतात. अनेकदा आपण भक्तिभावाने पूजा करत असतो, तरीही अपेक्षित असे समाधान किंवा फळ आपल्याला मिळत नाही. त्यामागचं कारण म्हणजे नक्की काय आहे? लहान सहान चुका आपण नेहमीच पूजा करत असताना करत असतो. त्यासाठी लहान सहान चुका कारणीभूत असू शकतात. त्याच आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची चूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम देवपूजा सुरू करण्यापूर्वी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक जण पूजा पूर्ण झाल्यावरती दिवा हा प्रज्वलित करतात, परंतु शास्त्रानुसार अग्नीला साक्षी मानून पूजेची सुरुवात ही नेहमी अशीच करावी. त्यामुळे पूजा ही अधिकच पवित्र आणि प्रभावी होते. तर मंडळी, आपण ही नेहमी चूक करत असतो. तसेच पूजा करताना शक्यतो जमिनीवर थेट बसू नये. एक स्वच्छ आसन पूजा करताना वापरून त्यावरती बसून पूजा ही नेहमीच करावी. यामुळे मन एकाग्र राहते आणि पूजेमध्ये सात्विकता वाढते. जर देवघर उंचीवरती असेल आणि उभे राहून पूजा करावी लागत असेल तर पायाखाली एखादे स्वच्छ आसन ठेवणे हे योग्यच आहे. त्यामुळे नेहमी पूजा करताना आसन घेणे हे महत्त्वाचे मानले जाते. तर मंडळी, देवांना आपण जेव्हा स्नान घालतो, म्हणजेच देवांना स्नान घालताना प्रत्येक मूर्तीची ही स्वतंत्रपणे पूजा करणे अधिकच योग्य मानली जाते. सर्व मूर्ती एकाच भांड्यात ठेवून स्नान घालण्याऐवजी आपण एक एक मूर्ती हातामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. यामुळे प्रत्येक देव ते प्रती आदर आणि भक्तिभाव व्यक्त होतो. त्यामुळे नेहमीच पूजा करताना स्वतंत्र अशी प्रत्येक मूर्तीला स्नान घालावे. तसेच देवांना स्नान घातलेले आणि पाणी पवित्र मानले जाते. आपण तेच पाणी नाल्यात किंवा वॉश बेसिनमध्ये किंवा पायाखाली जाणाऱ्या ठिकाणी टाकू नये. तसेच शक्य असल्यास ते एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा बागेतील रोपांना नेहमीच अर्पण करावे. कारण की आपण जे देवांना स्नान घालतो ते पाणी हे अगदी पवित्र मानले जाते. व तसेच देवपूजेसाठी वापरण्यात येणारे पाणी हे स्वच्छ आणि पवित्र असावे. स्नान केल्यानंतरच ते पाणी भरावे व तसेच इच्छेनुसार त्यात गंगाजलचे काही थेंब मिसळू शकता. तर मंडळी, नेहमीच देवांना स्नान घातल्यावरती जे पाणी असते ते फेकून देऊ नये. व तसेच दिव्याबाबतही एक नियम सांगितला जातो. तो म्हणजे तुपाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूस आणि तेलाचा दिवा हा नेहमी डाव्या बाजूस ठेवावा. तसेच दिवा थेट जमिनीवरती न ठेवता ताटली किंवा पात्रामध्ये ठेवावा.
देवांना अर्पण केलेली फुले कोमेजल्यानंतर तीच फुले घरात साठवून ठेवू नयेत. त्यांचे निर्माल्य करून झाडांच्या मुळाशी किंवा योग्य ठिकाणी त्याचे विसर्जन करावे. देवांना नेहमीच ताजी, सुगंधित आणि स्वच्छ फुले अर्पण करावीत. तर मंडळी, वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळे गंध अर्पण करण्यासाठी म्हणजेच करण्याची जी परंपरा आहे, देवीला आपण हळद कुंकू वाहतो. भगवान शिवांना आपण भस्म किंवा चंदन, तर दत्त, श्रीकृष्ण किंवा विठ्ठल यांना आपण अष्टगंध लावला जातो. त्यामुळे प्रत्येक देवतेंच्या परंपरेनुसार पूजन करणे हे अधिकच योग्य ठरते. अगरबत्ती किंवा धूपाची उरलेली राख आपण कचऱ्यात फेकण्याऐवजी ती झाडांच्या कुंडीत टाकता येते. यामुळे तिचा योग्य उपयोग होतो आणि पूजेसंबंधित वस्तूंचा आदरही राखला जातो. या सर्व गोष्टींचा मुख्य उद्देश म्हणजे देवपूजा. देवपूजा ही अधिक श्रद्धापूर्वक, स्वच्छतेने आणि भक्तिभावाने करणे. खरी पूजा ही मनातील शुद्ध भावना, विश्वास आणि समर्पण यातूनच घडते. नियमांचे पालन केल्याने पूजेतील शिस्त वाढते आणि मन अधिकच प्रसन्न राहते. तर मंडळी, पूजा करताना आपण अशा बऱ्याच चुका करतो. त्यामुळे पूजा करताना नेहमीच अशा चुका तुम्ही नक्कीच टाळा. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम साईराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी. व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओची माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.